नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर आजचा हा व्हिडिओ ज्यांचा अजून कॉलेज ॲडमिशन झालेलं नाही आहे, ज्यांचं पहिल्या कॅपमध्ये नंबर लागले नाही आहे, अशा सगळ्याच कॅन्डिडेटसाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ, ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना देखील हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। अनेक विद्यार्थी आज दिवसभरामध्ये ॲडमिशन घेत आहेत, अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत। तर या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सध्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजेच की अनेक विद्यार्थी विचारत आहेत की आम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे पण ते आम्हाला नको आहे। तर यासाठी तुम्ही जर जो फॉर्म आहे तो तसाच ठेवला, तुम्ही काहीच केलं नाहीये, तर तुमचा फॉर्म आहे तो डायरेक्ट रिजेक्ट होईल। केवळ इन्स्टिट्यूट लेवलला तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरता येणार आहे। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्ही ज्या कॉलेजमध्ये पहिला प्रेफरन्स लागलेला आहे, जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजने तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं पाहिजे। काही कागदपत्र जर अपुरे असतील तर अशा वेळेस हे कॉलेज ॲडमिशन रिजेक्ट केलं जातं आणि त्यावेळेसच विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 साठी संधी दिली जाते। तुम्ही स्वतः जर अर्ज भरलाच नाही किंवा काय प्रोसेस केली नाही तर तुम्ही रिजेक्ट व्हाल। कॉलेजने जर तुमचा अर्ज रिजेक्ट केला तर तुम्हाला 2 कॅप राऊंडसाठी अप्रूव्ह मिळणार आहे, म्हणजे दुसऱ्या कॅप राऊंडसाठी उतरू शकता। आणि इतर जे कॅन्डिडेट आहेत ज्यांना पहिला प्रेफरन्स सोडून इतर प्रेफरन्स मिळालेले आहेत आणि मी बेटरमेंट ऑप्शन घेतला नाही आणि असंच फॉर्म ठेवला तरी देखील तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे। तर यासाठी तुम्हाला 1000 रुपये देऊन बेटरमेंट ऑप्शन घेणं कंपल्सरी आहे। कॉलेजला जायची गरज नाही आहे। तर हे 2 महत्त्वाचे निर्णय लक्षात घ्या की तुम्हाला घेतलेच पाहिजे। जर तसाच फॉर्म ठेवत असाल तर तुम्ही चूक करताय, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन केवळ तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलसाठी जाऊ शकता, अन्यथा तुम्हाला कॅप प्रोसेसमधून बाद करण्यात येईल। तर ह्या 2 महत्त्वाच्या बाबी होत्या। दिवसभरामध्ये अनेक विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत। ऑनलाईन पोर्टलवरती कॉलेजची फी वेगळी दाखवलेली आहे, 15,000 रुपये जर दाखवली असेल, प्रत्यक्षात कॉलेजमध्ये 30,000 रुपये 40,000 रुपये अशी वाढीव फी विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे। अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे। ऑनलाईन पोर्टलवरती वेगळी फी, प्रत्यक्षात कॉलेजमध्ये गेल्यानंतर जास्तीत जास्त फी विद्यार्थ्यांकडून घेतली जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती, सीईटी पोर्टलमार्फत विद्यार्थ्यांकडून जर जास्त फी जर घेतली जात असेल, म्हणजे कॉलेजच्या शुल्कापेक्षा जास्त फी घेतली जात असेल तर तक्रार करण्यासंदर्भातली नोटीस जारी करण्यात आली आहे। हेल्पलाईन देण्यात आली आहे, तिकीट तुम्ही जनरेट करू शकता। तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम चॅनल असतील, येथे जाऊन तुम्हाला संबंधित पोर्टलवरती किंवा संबंधित हेल्पलाईनवरती फोन करून तक्रार करायची आहे। परंतु लक्षात घ्या की कॉलेजने फी वाढवली असेल तरी आपल्याला काही करता येत नाही आहे, त्यांना फी द्यावीच लागते। तर अशा प्रकारची विद्यार्थ्यांमार्फत ही आजची माहिती आलेली आहे। तर याचबरोबर तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी मुदत 25 तारखेपर्यंत दिलेली आहे। ज्यांना कॉलेज मिळालेले आहे त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे। कॅप प्रोसेसमध्ये फ्रीज करायचं असेल तर फ्रीज करायचं आहे, बेटरमेंट असेल तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला 25 तारखेपर्यंत करायची आहे। तर अनेक विद्यार्थी विचारत आहेत की प्रत्येक कॉलेजची कट ऑफ आम्हाला कधी कळणार किंवा कट ऑफ आम्हाला कळेल का? तर होय, तुम्हाला प्रत्येक कॉलेजनुसार कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर यासाठी प्रतीक्षा करायची आहे। 25 तारखेला कॉलेज ॲडमिशन संपणार आहेत आणि साधारणतः 26 तारखेला प्रत्येक कॉलेजेसमध्ये किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले, कॅटेगरीनुसार कितीचा कट ऑफ लागला, किती पर्सेंटाईल त्या विद्यार्थ्याला कॅपमध्ये होते, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला 26 तारखेनंतर पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे। म्हणजेच तुम्ही पाहू शकता की पहिल्या कॅप राऊंडमध्ये कट ऑफ किती लागला, याची परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपण त्यावेळी देणार आहोत। पण लक्षात घ्या की संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येते। तर याबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेला अजून एक प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वर्षाचा गॅप आहे आणि पोर्टलमार्फत त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, कॅप राऊंड 1 मध्ये झालेलं आहे, परंतु काही कॉलेजेस फी वाढवतच आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील चुकीची माहिती देत आहेत की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही। 2 ते 3 वर्षाचा गॅप आहे, 4 वर्षाचा गॅप आहे असं सांगून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाकारत आहेत। परंतु लक्षात घ्या, ते सांगत आहेत की GR आलेला आहे, तशी नोटीस आलेली आहे, परंतु अजून तशी कोणतीही नोटीस आली नाही आहे की गॅप घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही। तर लक्षात घ्या, त्यांच्याकडे तुम्हाला विचारणा करायची आहे, अधिकृत GR मागायचा आहे आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे। परंतु लक्षात घ्या, कॅप प्रोसेस अंतर्गत जर तुमचं ॲडमिशन होत असेल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्यांना मात्र मिळणार आहे। ओपन कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही। सगळ्यांना स्कॉलरशिप मिळणे हा विद्यार्थ्यांचाच हक्क आहे आणि ती मिळालीच पाहिजे। DBT पोर्टलद्वारे ही स्कॉलरशिप ज्यावेळी तुम्ही कॉलेज ॲडमिशन फॉर्म भरता, युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरता, त्याच्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची असते। काही झालं
त्वरित तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, या संदर्भात तुम्ही अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता। तर अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले। अनेक बीएड कॉलेज आहेत मोठ्या प्रमाणावर फी वाढवून सांगत आहेत, विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईडन्स करत नाहीयेत। त्यामुळे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा। कॅप राउंड 2 लागल्यानंतर देखील अशाच प्रकारच्या सिच्युएशनला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे तयारीतच कॉलेजच्या ठिकाणी जायचं आहे। आवश्यक ती सगळी कागदपत्रे लागतात, त्याचे 2 ते 3 सेट तुम्हाला झेरॉक्स न्यावे लागतात। तर अशा प्रकारे ही बीएड कॅप प्रोसेस राबवण्यात येत आहे। अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील जे जास्तीत जास्त सिटीमध्ये कॉलेज आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर फी घेण्याचं काम सध्या केलं जात आहे। त्यामुळे वेळीच परिपत्रक पहा आणि त्याच्या हेल्पलाईनवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। कॅपचा जो दुसरा राऊंड आहे तो साधारणतः 29 तारखेला लागणार आहे। तर या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।